भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक आकाश जळके. तहसीलदारांचा दैनिक जालना टाइम्सवर जोरदार आक्रमण. खोट्या बातमीचे खंडन, कायदेशीर नोटीस बजावली. अंबड येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी दैनिक जालना टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या कथित खोट्या व बदनामीकारक बातमीचा तीव्र निषेध करत संबंधित वृत्तपत्राला कायदेशीर नोटीस बजावली आहे. दिनांक 20 एप्रिल 2026च्या अंकामध्ये तडीपार माफियांसोबत विजय चव्हाण यांची भागीदारी तसेच तहसीलदार विजय चव्हाण व API खांडेकर यांच्यावर रासुका लावा अशा मथळ्यांखाली प्रसिद्ध झालेली बातमी पूर्णपणे तथ्यहीन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रेस नोटद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार संबंधित बातमी ही वस्तुस्थितीला धरून नसून जाणीवपूर्वक महसूल प्रशासनाची व वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संपादक व वार्ताहरांना नोटीस देऊन 7 दिवसात आरोपांचे ठोस पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाळू माफियांवर प्रशासनाची कारवाई. ठळक तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्पष्ट केले की तालुक्यातील अवैध वाळू व्यवसायाविरोधात प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. यामध्ये वाळू घाटांची तपासणी, ETS मोजणी, संयुक्त तपासणीसाठी विविध भागांशी समन्वय, विशेष पथकांद्वारे गस्त तसेच अनेक गुन्ह्यांची नोंद यांचा समावेश आहे. 6 जणांवर MPDA व तडीपारची कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच संबंधितांच्या मालमत्तांवर दंडात्मक कारवाई करून बोजा टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पत्रकाराशी वादाचा उल्लेख. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 7 दिवसात पुरावे नाही दिसल्यास कायदेशीर कारवाई. वृत्तपत्राने केलेल्या भागीदारी व रासुकाच्या मागणीबाबत लेखी पुरावे 7 दिवसात सादर करावेत, अन्यथा पुढील अंकात माफी व दुरुस्ती प्रसिद्ध करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी व दिवाणी मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडेही तक्रार करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अंबड तालुक्यात प्रशासन व माध्यमांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर 20 तारखेला 20 एप्रिल 2026 रोजी जालना टाइम्स या वृत्तपत्रामध्ये एक बातमी प्रसारित झालेली आहे. नक्कीच ती बातमी मला अनेक नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यासोबतच पत्रकारांनी मला पाठवून त्याबाबत विचारणा केली. त्या अनुषंगाने त्यांना मी सविस्तर विषय सांगितलेला आहे. परंतु सदर बातमीचे संपूर्ण अवलोकन केले असता सदरील बातमी ही पूर्णतः तथ्यहीन, खोटी, दिशाभूल करणारी असून सदर बातमीच्या अनुषंगाने मी सर्वप्रथम वैयक्तिकरित्या आणि तहसीलदार अंबड म्हणून सदर बातमीचे 100% खंडन करतो. सदरील अशा स्वरूपाची कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी सदरील बातमीची सत्यता तपासणी करणं गरजेचं होतं. आपण वृत्तपत्रातून बातमी देत असताना 100% आपल्याला भारतीय राज्यघटनेने वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानंतर लगेच प्रत्येक व्यक्तीवरती बंधनसुद्धा तेवढ्याच पद्धतीने दिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीविषयी आपण बातमी छापत असताना किंवा बदनामी वृत्त करत असताना त्या बाबतीचे कायदेशीर पुरावे आपल्याकडे राहणं आपल्याकडे बंधनकारक आहे. त्याचबरोबर जर समजा अशा स्वरूपाची बातमी आपण छापत असाल तर कायदेशीर जे काही पुरावे आहेत ते सोबत बाळगणं गरजेचं आहे. वरील बातमी मी जे नमूद बातमी केलेली आहे त्या बातमीच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारचे त्यांनी माझ्याशी विचारणा केलेली नाही. त्याउपर आज रोजी संबंधित पत्रकार रजाक यांनी मला स्वतः त्यांच्या मोबाईल फोनवरून माझ्याशी संपर्क केला. त्यांनी मला माहिती विचारली. त्या माहितीच्या अनुषंगाने मी त्यांना संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्यांची कुठलीही मानसिकता ऐकून घेण्याची नाही. त्यासोबतच मी या ठिकाणी अवैध रेती उत्खनन विरुद्ध कोणत्या प्रमाणात कारवाई केलेली आहे त्या अनुषंगानेसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी उद्धटपणे बोलून तुमची प्रतिक्रिया घेण्याची आवश्यकता नाही अशा स्वरूपाचे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्या अनुषंगाने मी त्यांना विनम्रपणे सर्व गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कुठल्याही पद्धतीने ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हता. त्यामुळे त्यांना मी कायदेशीर नोटीस आपले जे काही माझे काही जे जसा ते भारताचे नागरिक आहेत त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य आहे,
प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा स्वातंत्र्य आहे, त्याच पद्धतीने मलासुद्धा तेवढ्याच पद्धतीनं भारताचे नागरिक म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्यासोबतच मलासुद्धा त्या संबंधित त्यांनी खोटी जर बातमी दिली असेल त्याबाबत विचारणा करणे, पुरावा घेण्याबाबतचे सुद्धा अधिकार आहेत. जसे मला अधिकार आहेत तसे त्यांना अधिकार आहेत, परंतु बंधनसुद्धा तेवढेच आहेत. त्या बंधनाचं कुठल्याही प्रकारे त्यांनी पालन केलेलं नाही. त्या अनुषंगाने मी त्यांना कायदेशीर नोटीस दिलेली आहे आणि त्यासोबत त्यांनी जी काही वृत्तपत्रामध्ये जे काही पुरावे त्यांनी बातमीचं मथळा छापलेलं आहे त्या अनुषंगाने कायदेशीर पुराव्याची मी मागणी केलेली आहे. त्यांनी तडीपार व्यक्तीसोबत भागीदारी अशा स्वरूपाचं त्यांनी सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं जर भागीदारी असेल तर त्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाचे त्यांचे करारनामे, त्यासोबतच शेअर्स किंवा जे काही नफा तोटाचे त्यांच्यासोबत कागदोपत्री पुरावे असणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाचे काही पुरावे असतील तर 100% त्यांनी मला 7 दिवसाच्या आतमध्ये सादर करावे आणि माझ्या विरोधात त्यांनी जी काही तक्रार असेल ते करू शकतात. परंतु तशा स्वरूपाचे जर नसेल तर त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये चुकीची बातमी दिली असेल किंवा मी काय जी काही नोटीस दिलेली आहे त्या अनुषंगाने त्या खात्री करून आम्ही इथं जे मोठ्या प्रमाणात कारवाया केलेल्या आहेत. मी स्वतः अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे MPDA सारख्या कारवाया झालेल्या आहेत, त्यासोबत तडीपारसारख्या कारवाया आहेत, अजूनही कारवाया सुरू आहेत आणि साधारण ठिकाणी RTO विभाग, पोलीस विभाग, ट्रॅफिक विभाग या ठिकाणी यांनासुद्धा लेखी पत्रव्यवहार करून त्यांना तिथं त्या ठिकाणी उपस्थित राहण्याविषयी कळवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच विविध जे पथके ते स्थापन केलेली आहेत. हे असे असतानासुद्धा वैयक्तिकरित्या त्यांनी विजय चव्हाण या नावाने आणि माझा छायाचित्र वापरून खोटी आणि दिशाहीन वरिष्ठांची दिशाभूल आणि सर्वसामान्य जनतेची, नागरिकांची दिशाभूल करणारी बातमी छापलेली आहे. त्या अनुषंगाने मी त्यांना नोटीस आणि त्याबाबतचे कागदोपत्री पुरावे मी मागवलेले आहेत. पुरावे दिल्यानंतर 7 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर त्यांच्या विरोधात BNS प्रमाणे किंवा जे काही प्रचलित कायदे आहेत त्या अनुषंगानं फौजदारी स्वरूपाची सुद्धा गुन्हे, त्यासोबतच मानहानीचे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत आणि त्यांची तक्रार PCI कडे करण्याची तजवीज ठेवलेली आहे. धन्यवाद.